सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्रावणाचा अखेरचा दिवस पेठोरी अमावस्या अर्थात पोळा सण त्र्यंबकेश्वर व परिसरात उत्साह संपन्न करण्यात आलाय। बैलपूजनासाठी बळीराजामध्ये उत्साहाचं वातावरण होतं। सकाळीच आपापल्या सर्जराजाला नदी नाल्यावर नेऊन त्यांना स्वच्छ अंघोळ घालण्यात आली। नंतर बैलांच्या अंगावर विविध प्रकारचे ठसे उमटवून त्यांना रंगवण्यात आलं। शिंगांना रंग लावून वेगळ लावण्यात आले। गळ्यात घुंगरू माळा घालून अंगावर झूल पांघरण्यात आली। त्र्यंबकेश्वर मध्ये सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे बैल मिरवण्यात येतात। देवस्थान ट्रस्टकडे स्वतःचे बैल नाही, त्यामुळे विष्णुपंत गाजरे यांच्या बैलांना दरवर्षी देवस्थान ट्रस्ट मान दिला जातो। त्यानुसार वाजंत्रीच्या तालावर विष्णुपंत गाजरे, अजोग गाजरे, बाळा गाजरे आणि प्रदीप अर्थात दादू गाजरे यांनी सर्वप्रथम देवस्थानच्या वतीने मानाचे बैल मिरवले। देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयासमोर बैलांना पुष्पहार घालण्यात आला। देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले, मनोज थेटे, स्वप्नील शेलार व रुपाली भूतडा आदींनी बैलांचं औक्षण करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला। या प्रसंगी देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे सुरक्षा पर्यवेक्षक राजाराम आव्हाड यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते। देवस्थानचे बैल पारंपरिक मार्गाने पाचाळी मार्गे माजी सोल ट्रस्टी जोगळेकर यांच्या घरावरून प्रमुख मार्गावरून मिरवण्यात आले। ठिकठिकाणी सुभाषिनींनी बैलांना औक्षण करून पुरणपोळी खाऊ घातली। त्यानंतर गावातील इतर नागरिकांच्या बैलांच्या सवाद्य मिरवणुका निघाल्या। बैलांना श्री हनुमानाच्या दर्शनासाठी नेण्यात आलं। काही बैल मालकांनी मारुतीरायासमोर बैलांना पुढील 2 पाय टेकून देवाला नमस्कार करायला लावला। याला सलामी देणे असे देखील म्हटलं जातं। मिरवणूक घरी गेल्यावर सुवासिनींनी बैलांना औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊन घातला। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे। ज्यांच्याकडून शेती नाही त्यांनी मातीच्या बैलाची पूजा केली आहे। देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून ठिकठिकाणी पुरणपोळीची पंगत जमली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।